मॉर्निंग फ्रेंड्स. तर बघू शकता मी आज कुठेतरी खास ठिकाणी चाललेले आहे आणि अशा टाईप्समध्ये मी लुक्स केला आहे. आणि आमची गाडी खराब झाली म्हणून आम्ही कॅब करून चाललो होतो. तर मग कॅबमध्ये असं छोटंसं शूट घेतले, छोटे छोटे टेक घेऊन मग मी गेले निसर्गरम्य वातावरण अशा ठिकाणी. माझं श्रद्धास्थान, माझं प्रेरणास्थान. आणि खूप वर्षानंतर हे ड्राईव्ह नाही करत हे म्हटल्यावर मग आम्ही खूप सगळ्या गप्पा चप्पा करत करत क्लायमेट एन्जॉय करत आजूबाजूचं पूर्ण निसर्गचा आनंद घेत आम्ही पोचलो आहे फायनली माझ्या श्रद्धास्थानी, जिथे की आहे हे देवस्थान खारोडे म्हसोबा. तर इथे फायनली आम्ही पोहोचून मग लाईनला नाही उभा राहता डायरेक्टली पास घेऊन आम्ही मागच्या गेट पास घेऊन डायरेक्टली म्हसोबा देवस्थानला दर्शन केलेलं आहे. आणि तिथून दर्शन झाल्यानंतर मग परत आम्ही या ठिकाणी मी प्रदक्षिणा वगैरे घालून, अशी गर्दी असते तिथे, खूप छान मंदिर आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये. मग दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि बघू शकता मस्त दर्शन झाल्यानंतर प्रदक्षिणा केल्यात मी मंदिराला. मंदिराचा व्ह्यू थोडासा कॅप्चर केला. किती छान मंदिर आहे बघू शकता तुम्ही. इथे प्रसादालय आहे. मग इकडे काही लोक फोटोशूट करत होते, मीही आपलं मंदिराचं शूट घेत होते. आणि अशा टाईप्समध्ये माझं श्रद्धास्थान आहे जे की खारोडे म्हसोबा. मग मी परत प्रदक्षिणा करून म्हसोबांना माझ्या मनातली इच्छा काय असेल ती मागितली आणि परत अशी गोल प्रदक्षिणा करून पुन्हा दत्त महाराजांचं दर्शन करून मग मी मंदिराच्या भल्या मोठ्या दरवाजातनं बाहेर आले. किती छान असा दरवाजा आहे ना पुरातनकालीन. मग परत दर्शन घेऊन शिव पार्वतीचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा निघलो आहे आमच्या घराकडे, आमची मंजिल. आणि तिथे मला एका ठिकाणी खूप छान असं झाड दिसलं. मग मी ते छोटंसं त्याचं टेक घेऊन थोडा वेळ थांबवून टेक घेऊन चहा वगैरे पिला आणि मग पुन्हा किती छान व्ह्यू आहे बघा. मग पुन्हा आम्ही घराकडे परतलो आणि अशा टाईप्समध्ये डोंगर वगैरे तिकडे. फायनली मी घरी आले आणि इथेच माझा ब्लॉग संपला. थँक्यू सो मच. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब गाईज.